खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? बघा आपल्याला इथे 4 अपूर्णांक दिलेले आहेत. हे व्यवहारी अपूर्णांक आहेत, तसेच अंशाधिक अपूर्णांक आहेत. तर ह्या 4 अपूर्णांकापैकी आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक कोणता हे उत्तर काढायचं आहे. तर त्यासाठी आपण प्रथम एक ट्रिक वापरूया. एकदम सोपी ट्रिक आहे. ह्या दिलेल्या अपूर्णांकाचं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. तर बघा हे दिलेले अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहेत. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय? जर छेदापेक्षा अंश मोठा असेल तर त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. बघा इथं छेद 3 आहे, अंश 13 आहे, छेद 4 आहे, अंश 17 आहे, 5 छेद आहे आणि अंश 21 आहे. म्हणजे छेदापेक्षा अंश मोठे आहे. तर चला आपण आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. ज्यावेळेस आपण अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करतो त्यावेळेस छेदाने अंशाला भागतो. 3 एके 3, 3 चौक 12, खाली राहिला 1 म्हणजे 4.1 अंश छेद 3 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक झाला. 4 एक 4, 4 चौक 16, 1 शिल्लक राहिला म्हणजे 1 बाकी राहिला, 1 बाकी वर घेतला आणि छेदाला 4/4 आलं. आता बघा 5 एक 5, 5 चौक 20, 4.1 अंश छेद 5 म्हणजे इथं पण 1 बाकी राहिले. आता पुढं बे एक बे, बे चौक 8, 4.1 अंश छेद 2. आता बघा आपण हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक काढले. आता ह्यातला हा जो 4 आहे हा पूर्ण अंक आहे म्हणजे पूर्णांक आहे. हे चारही अपूर्णांकामधले आपण काढलेले पूर्णांक हे 4 सारखेच आहेत. 4 4 4 म्हणून हे आपण 4 हा अपूर्णांक बाजूला ठेवूया. 4 हा पूर्णांक बाजूला ठेवूया आणि आता 1 अंश छेद 3, 1 अंश छेद 4, 1 अंश छेद 5 आणि 1 अंश छेद 2 हे अपूर्णांक आपल्याला मिळाले. आता अपूर्णांकाचं लहान मोठेपणा ठरवण्याचे जे नियम आहेत तर त्या नियमानुसार आपण आता ह्या अपूर्णांकामधून लहान अपूर्णांक काढू शकतो. तर त्या अपूर्णांकाचं लहान मोठेपणा ठरवण्याचा पहिला नियम काय आहे की जर छेद समान असतील तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. आणि दुसरा नियम आहे की जर अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. म्हणजे आता इथं अंश समान आहेत आणि छेद हा 5 हा सगळ्यात मोठा आहे तर हा अपूर्णांक सगळ्यात लहान आहे. म्हणजे 3 नंबरचा अपूर्णांक हा सगळ्यात लहान आहे. म्हणून पर्याय 3 21 अंश छेद 5 हा अपूर्णांक लहान आहे. म्हणून पर्याय 3 हे उत्तर येते.